एक आपल्याकडे ग्रुप आहे सध्या राज्यसेवेचा. या 25 मुलं आहेत सगळे. आता कसं आहे, युपीएससीचा फार वेगळा पडतो भाग, जसं आता आपण उदाहरण सांगितलं मोहिनीचं. तसं आता एमपीएससी राज्यसेवेला सुद्धा जे विद्यार्थी मेन्स देतात त्यांना सुद्धा आपला जो ऍग्रीचा पॅटर्न होता, फॉरेस्टचा जो आहे, ऑलमोस्ट त्याच पद्धतीने क्वेश्चन असणार आहेत, त्याच पद्धतीने चेकिंग. हा, तर मग त्यांना काही सांगता येत नाही कारण त्यांना आता वेळ फार नाही. तसं एक थोडक्यात जर सांगता आता आलेला आपला अनुभव त्या मुलांना काही सांगता येईल असं. एक तर म्हणजे पहिली गोष्ट पेपर कम्प्लिशन तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल केली. ओके, म्हणजे हे तर डायरेक्ट मोस्टली तुम्हाला पेपर कम्प्लीट करावंच लागेल. येस, पण पेपर कम्प्लिशन तुम्हाला रँक नाही, कारण तिथे परत मग कॅटेगरी वाईज तुम्हाला डिवाइड झाला जागा कमी. सो तो जो मिथ आहे की पूर्वी युपीएससीत असायचं की पेपर कम्प्लीट झाले तुम्ही मोस्ट ऑफ दी सिलेक्ट पण होती, इथं तसं नाही होणार. कारण पेपर कम्प्लिशन विथ कंटेंट देणारे पण मुली चांगलं आणि युपीएससी पण काही मुलं झालेली ते 100 जरी असले तरी तुमचे क्रीम पोस्ट त्या गेल्या. तर ते एक आहे, पेपर कम्प्लीट केला पाहिजे इंटरव्ह्यू कॉलसाठी. पण कंटेंट मध्ये मी म्हणेल की थोडंसं आपण युपीएससीला कसं थोडं अनालिटिकल आणि पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये कंटेंट असतं. सो मी म्हणेल नंबर फॉर्मॅटमध्ये कंटेंट द्यायला. म्हणजे ज्यावेळेस एक्झामिनरला दिसते की 10 मार्कचा क्वेश्चन आहे, मला 10-12 पॉईंट्स लिहिलेले दिसतो, तर त्याला मस्त आहे. आणि जेवढं सुटसुटीत ठेवतात म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन हेडिंग सुद्धा मग युपीएससी मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नसतं, अनालिटिकल क्वेश्चन असतं. अनालिटिकल क्वेश्चन्सला हेडिंग ऐवजी आपण कसं करतो, इंट्रो नंतर एक छोटा पॅरा देतो जो लिंकिंग पॅरा म्हणतात, तर तो इकडे यूज होईल. पण मी म्हणेल इकडे हेडिंगला एक थोडासा त्याला पण दिसतं की सेम कन्सेप्ट आहे, सेम कन्सेप्टवर हेडिंग आहे. इंट्रो कन्क्लुजन पॅरा सेम राहील. आणि दुसरं एक म्हणाल तर प्रेझेंटेशन खूप चांगले सुधारणा दिसल्या पाहिजे. लाईन पॅटर्नचा एक विश्वास असतो, म्हणजे तिकडे पूर्ण ब्लँक पेज आणि इकडे लाईन पेज. लाईन पेज तुम्हाला खूप नवीन चॅलेंज घेऊन येईल, कारण तुम्हाला अंडरलाईन करायला स्कोप कमी राहतो, कारण ते खूप क्लिशे दिसतं. मग तिथे एखादा पॉईंट झाल्यानंतर एक लाईन सोडणं किंवा दुसरा पॉईंट दुसऱ्या ठिकाणी चालू करणं, किंवा एखाद्या मोठ्या हेडिंगला सब हेडिंग्स बनवणार, जसं इकॉनॉमिकल इश्यूज, पॉलिटिकल इश्यूज वगैरे असे तुम्ही हेडिंग बनवा, त्याच्या अंडर सब पॉईंट मग रोमन मध्ये 1, 2, 3 अशा गोष्टी. म्हणजे प्रेझेंटेशनवर जास्त भर द्यावा लागेल, पेपर कम्प्लीट करावा लागेल. बरोबर.